नमस्कार मंडळी, माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. रामकृष्ण. 27 जानेवारी पहाटेचे 3:10 झालेत. आता ही दिंडी सोनक्यावरून पंढरपूरला चालली. सोनक्यावरून निघाल्यावर शंकराच्या मंदिराच्या इथं दिंडी थांबली. मग तिथं भजन, अभंग, आरती करून नंतर सर्वांनी शंकराचं दर्शन घेऊन निघाली. मंदिर खूप छान होतं. दगडाचं कोरीकाम केलेलं पुराण काळातलं असं वाटत होतं. या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं होतं की प्रत्येक ठिकाणी पिंडी होती. मग सर्व भाविकांनी त्या शंकराच्या पिंडीचं दर्शन घेऊन नंतर पायवारी आमची निघाली. तिथून पायवारी पुढे निघाल्यावर एक छोटंसं मंदिर होतं. तिथे पंढरपूरची सीमा लागते. तर तिथे पांडुरंगाचे चरण होते. त्यांचं दर्शन घेऊन भजन आरती करून पायवारी पुन्हा पुढे निघाली. पायवारी आता पंढरपूरची हद्दीत आली. सर्वजण भाविक ज्ञानोबा तुकाराम बोलत बोलत पालखी पुढे निघाली. वाटेत आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दिसला. त्यांना वंदन केलं. तुम्हाला तर माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपले देवावरचे कळस राहिले, मंदिरात राहिले आणि त्या मंदिरांची आपण श्रद्धेने विश्वासाने त्यांचे दर्शन घेतो. खास तुमच्यासाठी पंढरपूरच्या पायवारीसाठी दर्शन ठेवत आहे. आज 27 तारीख पायवारी पंढरपूरला पोचली. या सर्व भाविकांची प्रतीक्षा संपली. 19 तारखेला पायवारी सुरू झाली. ती 28 तारखेला पंढरपूरला पोचली. एकूण 10व्या दिवशी पायवारी पंढरपूरला पोचली. आता हे सर्व भाविक पांडुरंगाचं दर्शन घेणार. आता सकाळचे 8 वाजलेत.
इथे जिथे जिथे मंदिरे आहेत तिथे तिथे पालखी थांबून पायवारी थांबून भजन अभंग म्हणत परत आरती करून पालखी पुढे चालली आणि सर्वजण येणारे जाणारे भाविक पालखीचे दर्शन घेत आहेत बघा. हे विठ्ठल मंदिरचं पश्चिम द्वार. आता ही इथे भजन अभंग करून पायवारी पुढे जाणार आणि नामदेव पायरीजवळ जाऊन पालखी घेऊन जाणार आणि तिथे पुन्हा अभंग करून भजन करून आरती करून पालखी कोकण मठात घेऊन जाणार. हे बघा श्री विठ्ठल मंदिर. आता झालंय कधी एकदा जातोय आणि पांडुरंगाचं दर्शन घेतोय. सर्व भाविकांना असंच वाटत असेल. हे बघा आता आम्ही नामदेव पायरी समोर आलो. पालखी थांबली पायवारी थांबली आणि अभंग भजन आरती करून पुन्हा पालखी आता कोकण मठात घेऊन जाणार. दिंडी पोचली चंद्रभागेत. आता वाजले किती 8:30 वाजता दिंडी पोचली सोनक्यावरून पंढरपूरला चंद्रभागेत. आता चंद्रभागेच्या इथं अभंग म्हणून आरती करून चंद्रभागेला नमस्कार करून पालखी पुढे निघाली. आता चंद्रभागेत पालखीचे पाय धुवून पायवारी पुंडलिकाच्या दरबारी निघाली.
पुंडलिकाच्या मंदिराच्या समोर भजन अभंग म्हणून आरती करून तिथल्या पादुका होत्या त्या पादुकांना फुलं वाहून सर्वांनी नमस्कार केलेला. आता पालखी कोकण मठात निघाली.